नमस्कार। आज आपण काही भन्नाट खूपच महत्त्वाच्या अशा काही टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला भरपूर कामामध्ये मदत होईल आणि पैसे तर वाचणारच आहेत, घरही ऑर्गनाइज होईल आणि कमी खर्चामध्ये घर चालवता येईल। नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। तर इथे आपली पहिली टिप आहे। आता बघा, आपल्याकडे अशा काठापदराच्या किंवा इतर काही महागड्या डिझायनर साड्या असतात, ज्या की आपण ठेवण्यासाठी वेगवेगळे कवर खरेदी करतो, काही ना काही ऑर्गनायझर मागवतो आणि बऱ्याच वेळा कपाटामध्ये जागाही बसत नाही अशा साड्या ठेवण्यासाठी आणि भरपूर आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं। पण आजपासून तुम्हाला ना कवर खरेदी करायची गरज ना साड्या कुठे ठेवायला अडचण येणार आहे, कारण की आज आपण याला असं व्यवस्थित फोल्ड करणार आहोत, जेणेकरून ब्लाऊज पेटीकोट अगदी एकाच ठिकाणी बसेल आणि खूप सुंदर अशी ही घडी तयार होते आणि कमी जागेत भरपूर कपडे बसतात। तर बघा, ब्लाऊज मी असं खालून घेतलेला आहे आणि त्यानंतर खालचे जे काठा आहेत ना त्याच्या इथपर्यंत हे ब्लाऊज आपल्याला घ्यायचं आहे। मधोमध ब्लाऊज ठेवायचं नाही साडीच्या। आणि त्यानंतर ब्लाऊज असं मोठं असतं तर त्याला आपण आतमध्ये असं फोल्ड करून घेऊयात। त्यानंतर बघू शकता, खालची मी घडी अशी घातलेली आहे। अजून एक आपल्याला इथे याला फोल्ड करायचा आहे आणि त्यानंतर ब्लाऊजचा जो पण गळा असतो ना तो सुंदर गळा असा मागे येतो। अगदी लग्न समारंभात देखील आहेर म्हणून साड्या देत असाल नवरीच्या, तर अशा प्रकारे फोल्ड करून दिल्या तरी खूप सुंदर दिसतील। आणि ब्लाऊजचा हा जो भाग आहे ना त्यामध्ये आपण पूर्ण साडीचा एक्स्ट्रा भाग टाकलेला आहे। पेटीकोट असेल तर तोच यामध्ये तुम्ही असा घालू शकता, व्यवस्थित बसतो। आणि आता बघा किती सुंदर आपण साडीची अशी घडी घातलेली आहे। तुम्ही पण करून बघा, अजिबात ही साडी निघत नाही। खूप छान असंच आपण भरपूर कपाटामध्ये साड्या व्यवस्थित ठेवू शकतो। कमी जागेत भरपूर कपडे बसतील आणि वेगळं असं कवर खरेदी करायची गरज नाही, ब्लाऊज पेटीकोट शोधाशोध करायची गरज नाही, एकाच ठिकाणी सर्व मिळेल। यानंतरची आपली टीप आहे। बघा, आपल्याकडे अशा ऑइलच्या बॉटल असतात देवघरात म्हणा किंवा इतर किचनमध्ये, किंवा तेलाचा कॅन असेल तर तो आपण अशा प्रकारे जिथे ठेवतो ना तर तिथे पूर्ण तो तेलकट भाग होतो, जो की खूप जास्त चिकट होतो आणि साफसफाईला आपल्याला भरपूर वेळ जातो। तर असं होऊ नये यासाठी काय करायचं, आपल्याकडे अशा प्रकारचे जे फ्रूट घालून हे जाळ्या येतात ना, ज्या की आजकाल प्रत्येकाच्या घरी 1-2 जाळ्या नक्कीच मिळतील, किंवा जर तुमच्याकडे आल्या तर या सांभाळून ठेवा। आणि आपल्या तेलाच्या कॅनला किंवा तेलाच्या बॉटलला अशा प्रकारे तुम्ही हे अशी जाळी घालायची, जेणेकरून काय होतं, जेव्हा आपण तेल काढतो तेलाचा जो वगळ येतो, थेंब येतो ना तो खालपर्यंत पोहोचत नाही आणि आपण जिथे बॉटल कॅन ठेवतो तिथे अजिबात तेलकटपणा साचत नाही आणि आपल्याला स्वच्छतेला जास्त असा वेळ द्यावा लागत नाही। तुमच्याकडे जर ही जाळी नसेल तर इतर काही तुम्ही या ठिकाणी लावू शकता तुमच्या सोयीनुसार। यानंतर खूपच जास्त महत्त्वाची टीप म्हणजे, बऱ्याच वेळा काय होतं, जसं आपण तेल लावतो संध्याकाळी, आजकाल बरेच जण 2-3 दिवस तेल लावून ठेवत नाहीत, रात्री तेल लावतो आणि सकाळी केस धुतो। पण जेव्हा आपण रात्री तेल लावतो त्यावेळेस तुम्ही पाहिलं असेल, जिथे आपण जो पिलो वापरतो, उशी वापरतो, ती पूर्ण तेलकट होते आणि तो कपडा पूर्ण जो त्याचं कवर आहे ते तेलकट झालं की आपल्याला बदलून परत धुवून त्याला लावावं लागतं आणि आपलं बरंच काम वाढतं। त्याऐवजी काय करायचं, ज्या दिवशी तुम्ही केसांना तेल लावलं आहे ना त्या दिवशी जुनं टी शर्ट घ्यायचं आणि त्या पिलोला, त्या उशीला अशा प्रकारे घालायचं। म्हणजे जुनं टी शर्ट आहे, नाहीतरी हे आपण काही पुसण्यासाठी किंवा असंच फेकून देतो, काहीतरी वापरतो, तर त्याचा अशा प्रकारे तुम्ही वापर करू शकता। यामुळे तुमचं जे पिलो कवर आहे ना ते खराब होणार नाही। बऱ्याच वेळा तर काही पिलो कवरला तेलाचे डाग पडले तर ते निघत देखील नाहीत, त्यामुळे तुमचं छान पिलो कवर व्यवस्थित राहील आणि जुन्या टी शर्टचा वापर होईल आणि तुमचं काम वाढणार नाही। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। यानंतरची आपली टीप आहे। तर बघा, बऱ्याच वेळा काय होतं, चार्जर आपण अशा प्रकारे अडकवतो आणि मोबाईल काढला की हे चार्जरचं केबल खाली असं लटकत असतं। लहान मुले घरामध्ये असतील तर ते ओढतात आणि चार्जर तुटू शकतं। बघू शकता, माझ्याही प्रॉब्लेम चार्जरला असा झाला की चार्जर लावलेलं होतं आणि खाली ते असंच केबल होतं, तर मुलांनी ओढलं आणि ते चार्जर तुटणारच होतं आणि वरती जर असंच अडकून ठेवलं तर ते बसत नाही। तर काय करायचं, तर त्यासाठी आपण घ्यायचा डबल टेप आणि कपडे अडकवायचा जो चिमटा असतो ना कपडे वाळवण्याचा, तो चिमटा घ्यायचा आणि इथे डबल टेप यावरती असा लावायचा। यामुळे तुम्हाला एक असं टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करता येते, ऑर्गनायझर तुमचं तयार होतं। तर बघा, असं मी याला डबल टेप लावलेला आहे आणि तो इथे आपल्याला अशा प्रकारे चिमटा लावायचा आहे बोर्डवरती। तुम्ही इथे भिंतीवरती देखील लावू शकता बाजूला, आणि तुमच्याकडे जर तुटलेला जरी कपड्याचा हा चिमटा असेल तरी तुम्ही इथे वापरू शकता, कारण की खालच्या बाजूला नाही वरच्या बाजूला देखील आपल्याला हे वायर असं अडकवता येतं। एक पदरी अडकवा किंवा अशा प्रकारे गुंडाळून अडकवा।
दिसायलाही व्यवस्थित दिसेल व्यवस्थित आणि त्याचसोबत आपले चार्जर विशेष म्हणजे खराब होणार नाहीत, कारण की लहान मुले असतील तर नक्कीच तुम्हालाही असा प्रॉब्लेम येत असेल किंवा सहज असं घाई गडबडीत जरी अडकून ठेवलं एक केरी तरी चालतं. मुलांपासून आपलं चार्जर सुरक्षित राहील, धोकाही टळतो आणि त्यासोबत भरपूर पैसे वाचतात. ट्रिक आवडली असेल तर मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. यानंतरची आपली टीप आहे, आता बघा आपल्याकडे बऱ्याच वेळा आपण बोर्डला घाई गडबडीत काहीतरी घाण हात लावतो. लहान मुलं अशी हात लावतात आणि खूप जास्त हे स्विच बोर्ड असे घाण दिसतात आणि याला काही आपण पाण्याने धुवू शकत नाही, त्यामुळे व्यवस्थित हे साफ होत नाहीत. आता बघा असे डाग पुसायला गेलं की पांढरे शुभ्र हे बोर्ड असतात तर ते व्यवस्थित स्वच्छ होत नाही. तर त्यासाठी काय करायचं, एखादा कपडा घ्यायचा किंवा टिश्यू पेपर घ्यायचा, त्यावरती 2 थेंब तेल टाकायचं आणि मेन तुमच्याकडे जे स्विच बोर्डचं बटन आहे ते बंद करा, जेणेकरून कोणताही धोका होणार नाही. पण आपण इथे काही पाणी वापरणार नाही, त्यामुळे एवढं फारसं काही होत नाही, पण तरीही सेफ्टीसाठी मेन स्विच बंद करा आणि त्यानंतरच हे काम करा. आता बघा थोडंसं मी तेल यावरती टाकलेलं आहे आणि आपण जर पाण्याने किंवा बोटाने पुसायला गेलं तर एकतर पाण्यामुळे धोका आहे आणि व्यवस्थित ते बोटाने हाताने साफ होत नाही कोरड्या कपड्याने, पण या तेलामुळे हे डाग खूप छान स्वच्छ होतात आणि याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. बघू शकता किती छान हे बटन पूर्ण असे स्वच्छ होत आहेत आणि डाग नाहीसे होत आहेत. पण एवढंच करून चालणार नाही, तर आता इथे तेल लागलेलं आहे तर या बोर्डवरती या बटनवरती, तर हे तेल जे आहे ना त्यावरती धूळ बसून अजूनच हे डाग वाढतील किंवा हे घाण होईल. त्यासाठी काय करायचं, हे आपलं पुसून झालं की एखादा कोरडा कपडा घ्यायचा किंवा टिश्यू पेपर कोरडा घेऊन बटन पूर्ण स्वच्छ पुसून घ्यायचे, म्हणजे पूर्ण तेल निघून जातं आणि यावरती धूळ बसत नाही. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. असेच युजफुल व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते. आणि यानंतरची आपली खूपच महत्त्वाची अशी टिप आहे, बऱ्याच जणांकडे शिलाई मशीन नसते किंवा शिलाई मशीन जरी असली तरी बऱ्याच कपड्यावरती ती चालत नाही, जाड कपडे असल्यामुळे किंवा एखादा गुळगुळीत कपडा असल्यामुळे. आणि त्यावेळेस काय होतं, आपण जबरदस्ती मशीनवरती शिवायला गेलं की आपली मशीन खराब होते, सुई तुटते, असे प्रॉब्लेम येतात. मग आता हे जे फाटलेलं कुठे काय आहे तर याला कसं शिवायचं हा आपल्याला प्रश्न पडतो, कारण की बघा जाड कपडा हा आहे, तसा तर पातळ कपडा आहे, पण या जॉईंटवरती हा कपडा खूप जास्त जाड आहे आणि इथे अशी डबल शिलाई लावलेली होती पण ती निघालेली आहे. तर यासाठी मी नॉर्मल सुईने जर याला शिवायला गेलं तर अजिबात यामध्ये सुई घुसत नव्हती, खूप जास्त त्रास होत होता. आणि याला जर मशीनवर शिवलं असतं ना तर मशीनच खराब झाली असती, म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, सुई तुटते आणि कुठेतरी पार्ट एखादा लूज होतो जबरदस्ती आपण शिवायला गेलं तर. पण यानंतर शिलाई मशीनची गरजच पडणार नाही, कारण की आपण इथे वापरणार आहोत नेल कटर. तर बघा नेल कटरचा वापर कसा होतो, जिथे आपण नख असे कट केल्यानंतर साफ करतो ना तर त्या ठिकाणी अशा रेषा असतात, तिथे आपल्याला सुई अशा प्रकारे घासून घ्यायची आहे, सर्व बाजूंनी घासून घ्यायची, म्हणजे खूप छान टोकदार ही सुई होते आणि कितीही जाड कपडा असू द्या खूप छान यावरती आपण शिवू शकतो. कमी वेळेमध्ये आपलं हे काम होईल आणि ही आहे नेल कटरची कमाल. एकदा नक्की करून बघा, यामुळे मला तर बऱ्याच वेळा फायदा होतो. जिथे जिथे शिलाई मशीन नसेल किंवा शिलाई मशीनवर कपडे जमत नाहीत त्या ठिकाणी हाताने आपण अशा प्रकारे छान याला शिवू शकतो. आजच करून बघा. आणि हो, व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा. तुम्हाला सर्वात जास्त कोणती टिप आवडली ते मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बघू शकता किती जाड कपडा होता पण आपण हे काम अगदी सहज केलेलं आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.